आपण मागच्या तासाला एका नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती मिळवली. पूर या नैसर्गिक आपत्तीविषयी आपण माहिती मिळवली. आज आपण भूमिपात या नैसर्गिक आपत्तीविषयी माहिती मिळवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्याचं भूमिपात कशाला म्हणतात, त्याची व्याख्या काय आहे, तर इथं मी 4 व्याख्या दिलेल्या आहेत. त्या प्रथम आपण बघू की माती, मुरुम, दगड, माती यांचा संच, म्हणजे हे सगळ्यांचे मिळून जो ग्रुप तयार होतो तो गुरुत्वाकर्षणामुळे तीव्र उतारावरून किंवा उतारावरून लक्षात येईल एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली पडण्याची, घसरण्याची, वाद जाण्याची क्रिया म्हणजे भूमिपात होय. थोडक्यात काय की हे जे मिश्र स्वरूपाचं मटेरियल आहे, माती, मुरुम, दगड, माती, तर हे सगळं गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतं घसरत घसरत, याला भूमिपात असे म्हणतात. जॅकी स्मिथ यांच्या मते पर्वतीय, डोंगराळ, समुद्रकिनारी भागात खडक आणि डबर, म्हणजे आपण जसं मुरुम वगैरे म्हणतो ते, यांचे गुरुत्वाकर्षणामुळे उतारावरून वेगाने पतन होणे म्हणजे खाली येणे म्हणजे भूमिपात होय. मूर यांच्या मते पर्वत, डोंगर, समुद्र किनारा यावरून मोठा भूभाग किंवा खडक यांची होणारी अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने होणारी घसरण म्हणजे भूमिपात होय. आणि बापट यांच्या मते अल्प प्रमाणात जमिनीचा काही भाग किंवा विस्तृत भाग सरकून घसरू लागल्यापासून काही मिनिटे ते काही तासात घसरण पूर्ण होऊन जमिनीचा विस्तृत भाग खाली पडला तर त्याला भूमिपात असे म्हणतात. तर या सगळ्या व्याख्यांवरून काय लक्षात येतं की शक्यतो तीव्र उताराचा जो भाग असतो किंवा उताराचा जो भाग असतो, डोंगराळ भाग असतो, त्या ठिकाणाहून खूप मोठं मटेरियल जे मिश्र स्वरूपाचं असतं, माती, दगड, गोटे, मुरुम सगळं, हे जर वेगाने खाली आलं तर त्यास आपण भूमिपात असे म्हणायचं. या भूमिपाताची कोणकोणती कारणं आहेत, एवढी सगळी कारणं आहेत. तर सगळ्यात पहिले तीव्र उतार, कारण जर माती घसरून यायची असेल तर त्या भागात उतार तीव्र लागतो. खडकांची रचना व कल, म्हणजे खडक हा कललेला असला पाहिजे किंवा जर एकाआड एक मऊ खडक किंवा सच्छिद्र खडक आणि अच्छिद्र खडक असेल तर त्या सच्छिद्र खडकामध्ये पावसाचं पाणी मुरतं, त्याचं वजन वाढतं आणि मग तो खाली घसरू लागतो. मुसळधार पाऊस हे एक महत्वाचं कारण आहे. बरेचसे आपण बघतो उदाहरणं किंवा बातम्या की बरेचसे भूमिपात किंवा कडे कोसळणे हे पावसाळ्यात जास्त होतं. कारण पावसाळ्यात काय होतं की डोंगर उतारावरची जी जमीन असते तिच्यात पावसाचं पाणी झिरपतं, त्यामुळे तिचं वजन वाढतं आणि त्याच्यामुळे ती त्या वजनामुळे ती खाली घसरायला लागते. पुढचं कारण आहे भूकंप. भूकंपाने जमिनीला खूप मोठे हादरे बसतात आणि त्या हादऱ्यामुळे जे ठिसूळ भाग असतात डोंगराळ भागामधले ते खाली कोसळतात. खडकांचा ठिसूळपणा, जर खडक ठिसूळ असेल तर भूकंपामुळे होणाऱ्या हादऱ्यांमुळे तो ठिसूळ भाग खाली कोसळतो. भूमिजलाची स्थिती, ज्या ठिकाणी भूमिजलची पातळी जर वर आली तर त्यामुळे देखील वरची जी माती असते तिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं आणि ती ओलसर माती खाली घसरू लागते. जंगलतोड, कारण जर झाडं असतील तर त्याची मुळं जमिनीला घट्ट पकडून ठेवतात, मात्र झाडच जर नष्ट करून टाकली, आपण जंगलतोड केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या माती ही सुटी होऊन जाते आणि मग ती वेगाने खाली घसरण्यासाठी योग्य परिस्थिती तयार होते. खोल खाणकाम, बरेचसे भूमिपात हे खाणकामामुळे होतात की ज्या ठिकाणी खाणकाम असतात तर जमिनीच्या खाली मोठ्या प्रमाणात जर खनिज काढण्यासाठी खाणकाम केलं तर वरच्या जमिनीला आधार शिल्लक राहत नाही आणि ती खाली कोसळते, त्यामुळे देखील भूमिपात होतात. स्नेहन क्रिया, स्नेहन म्हणजे की एखादा खाली खूप कठीण खडक असेल आणि त्याच्यावरती समजा माती असेल, त्या मातीत जर समजा पाणी मुरलं, ते मातीतलं पाणी मुरत मुरत त्या कठीण खडकापर्यंत जातं आणि खालून कठीण खडकावरून ते वाहायला लागतं आणि वरच्या मातीला देखील ते घेऊन जात असतं, याला म्हणतो आपण स्नेहन क्रिया. अवजड वाहने, डोंगराळ भागात जर खूप मोठे ट्रेलर किंवा अवजड वाहने पावसाळ्याच्या काळात जर गेले तर त्यांच्या हादऱ्यामुळे जमीन हादरते आणि काही भाग खाली कोसळतो. गुरुत्वाकर्षण हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे, एक नंबर महत्वाचं कारण आहे की कोणतीही माती, डबर जर खाली कोसळायचं असेल तर पहिले तिथं गुरुत्वाकर्षण असलं पाहिजे, म्हणून ते एक महत्वाचं कारण आहे. धरणाच्या क्षेत्रात काही वेळा भूमिपात घडतात, कारण धरण जेव्हा भरतात तेव्हा त्याच्या काठावरचे जे डोंगराळ भाग असतात
तिथली जी माती असते ती पाण्याने संपृक्त होते आणि त्याच्यामुळे तिचं वजन वाढतं आणि तो सगळा भाग हा धरणात कोसळतो. एखाद्या ठिकाणी जर उतार असेल आणि त्याच्या पायथ्याची जर झीज झाली, मग ती खोदकामामुळे झाली असेल किंवा तिथून जर पुराचं पाणी वाहत असेल, त्या पुराच्या पाण्याने ती जमीन कोरली असेल, तो वरचा जो भाग असतो त्याला आधार राहत नाही आणि तो वरचा भाग सगळा खाली कोसळतो. काही वेळा पावसाच्या पाण्याचा जो दाब असतो, म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं पाणी झिरपतं, आत मुरतं आणि त्या सगळ्या भागामध्ये त्या पावसाच्या पाण्याचा दाब तयार होतो आणि ती सगळी माती जी ती खालच्या दिशेने वाहू लागते. रस्ते आणि लोहमार्गासाठी ज्यावेळेस खोदकाम केलं जातं डोंगराळ भागात मुख्यतः, तर त्यामुळे तेथील भाग अस्थिर होतो आणि तिथे भूमिपात घडून येतात. मी फास्ट आणि घाईत याच्यासाठी शिकवतोय की तुम्हाला मुद्दे सांगतोय, पुस्तकामध्ये तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळून जातील. भूमिपाताचे परिणाम कोणते आहे, तर प्राणहानी आणि वित्तहानी होते. जर मोठ्या प्रमाणात भूमिपात झाला, तिथलं सगळं मटेरियल खाली कोसळून, खाली जर वस्ती असेल तर ती गाडली जाते, घरं गाडली जातात, तिथे प्राणी आणि मानव यांची मोठ्या प्रमाणात प्राणहानी होते आणि तिथले सगळे डोंगर, इमारती, डोंगरांमुळे इमारती वगैरे नष्ट होतात, शाळा नष्ट होतात, रेल्वे मार्ग, रस्ते काढले जातात, त्यामुळे वित्तहानी होते. वित्तहानी म्हणजे पैशाची हानी. खाली जी शेतजमीन, जिथं शेती आपण करत असतो त्या ठिकाणी जर भूमिपात झाला तर सगळं डबर त्या शेतजमिनीवर येतं, शेतजमीन नष्ट होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस वरून माती वेगाने खाली घसरते तर तिथली जंगल देखील नष्ट होत असतात, सगळे उन्मळून पडतात. खाली जर रेल्वे किंवा रस्ते मार्ग असतील तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूमिपात होतो आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि परत मग रस्ते काढण्यासाठी आणि लोहमार्गासाठी मोठा खर्च करावा लागतो. अचानक जर नदी पात्रात वरून माती कोसळली भूमिपाताची तर त्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतात. सुनामी लाटांची निर्मिती ही छोट्या प्रमाणात सुनामी लाटा तयार होतात, कारण जर समुद्रकिनारी भागात वरून मोठ्या प्रमाणात कडा कोसळला तर एक मोठी लाट तयार होते जी किनाऱ्यावर येते. धरणे आणि बोगदे हे जे उभारले जात असतात तिथे जर भूमिपात होत असेल तर मोठ्या प्रमाणात तिथे अडथळा तयार होतो. बोगदे गाडले जातात, परत ते कोरण्यासाठी जास्त खर्च लागतो. आणि जर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भूमिपात झाला तर त्या मातीमुळे एक अडथळा तयार होतो आणि त्याच्या मागे खूप मोठं पाणी साचतं आणि त्यामुळे तिथे जलाशय किंवा सरोवराची निर्मिती होते. तर अशा रीतीने भूमिपाताचे अर्थ, कारण आणि परिणाम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासले आहे. यावर तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायचे आहे. मी पण तुम्हाला प्रश्न पाठवणार आहे. थँक्यू.